रोहित पवार आणि पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलंय। पवारांची तिसरी पिढी यंदा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना वेग आला होता, मात्र या सर्व चर्चांना शरद पवारांनीच पूर्णविराम लगावला। दरम्यान शिवसेना भाजप युतीमुळे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं काम सोपं झालंय अशी प्रतिक्रिया देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली। युती झाल्याचं आश्चर्य वाटत नाही, मी नेहमी सांगत होतो युती होईल असंही त्यांनी म्हटलंय। शरद पवार नेमकं काय म्हणालेत पाहूयात। पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत। पण कुठे सर मारायला कसं नाही म्हणत काही असे होत नाही। गेले 2 महिने तुमचे प्रतिनिधी मला ज्यावेळी विचारत होते त्यावेळी मी सांगत होते की युती होणार आहे, याच्यात कुठली शंका नाही। युती करण्याचा निर्धार दोघांचा आहे। फक्त एकच आहे की एक शिवसेनेच्या नेतृत्वाची एक जवळ इच्छा असते की ज्याच्याशी संसार करायचा आहे, संसार करण्याचा अंतिम निर्णय होण्याच्या पूर्वी जेवढ्या दोघांना राहता येतील तेवढ्या राहाव्यात ती खबरदारी त्यांनी घेतली आणि आता संसाराला लागली। एवढं सगळं त्यांनी त्यांचं एकंदर जे त्यांचं चित्र आहे इतक्या प्रखरपणाने स्पष्टपणाने त्यांनी मांडल्याच्या नंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या दृष्टीने आमचं काम सोपं झालं।